राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. राज्यामधील सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून कांद्याचे बाजारभाव अक्षरशः कडाडले आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला 3,400 रुपयांचा बाजारभाव मिळत असून कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ सुरू झाली आहे. सध्या कांद्याला 1800 ते 2500 रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळत असून दुबई, श्रीलंका आणि बांगलादेशसह पूर्ण जगभरातून भारतीय कांद्याला मोठी मागणी वाढलेली आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीसोबत लासलगाव बाजार समिती असेल, चांदोड बाजार समिती असेल, कळवण असेल, संगमनेर कांदा मार्केट असेल, आळेफाटा कांदा मार्केट असेल, ओतूर असेल, पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल, मुंबईचं वाशी मार्केट असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. सोबत हेदर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय. शेतकरी बंधूंनो, आपण 24 डिसेंबर 2025 रोजीचे बाजारभाव पाहतोय. पहिली बाजार समिती आहे मुंबई. आवक दर बघा 9,307 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 1,000 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज मुंबई बाजार समितीमध्ये 2400 रुपये प्रति क्विंटल. यापुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव. आवक झाली बघा 2,576 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 200 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज दौंड केडगाव बाजार समितीमध्ये कांद्याला 2,700 रुपये प्रति क्विंटल. यापुढील जी काय महत्त्वाची कांद्याची बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सोलापूर. आवक झाली बघा 44,821 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 100 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे लाल कांदा. यानंतरची महत्त्वाची बाजार समिती त्या ठिकाणी अमरावती. आवक झाली बघा 377 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 1,000 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज अमरावती कांदा मार्केटमध्ये 2,700 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा. यापुढील महत्त्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी संगमनेर अहिल्यानगर. आवक झाली बघा 11,915 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 200 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज संगमनेर कांदा मार्केटमध्ये 2,851 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे लाल कांदा. यापुढील बाजार समिती आहे चांदवड नाशिक. आवक झाली बघा 10,020 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 200 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज चांदवड बाजार समितीमध्ये कांद्याला 2,500 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे लाल कांदा. यानंतरची बाजार समिती आहे कोल्हापूर बघा. आवक झाली 3,133 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला 3,300 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे लाल कांदा. यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी देवळा नाशिक. आवक झाली बघा 5,100 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 200 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज देवळा बाजार समितीमध्ये 2,500 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे लाल कांदा. यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी कळवण. आवक दिली बघा 2,350 क्विंटल. कमीत कमी दर मिळतो 250 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज कळवण बाजार समितीमध्ये 2,500 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा. यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत. आवक झाली बघा 11,400 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव मिळतो त्या ठिकाणी 500 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला 3,400 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे पोळ.